मंडळी नमस्कार. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे 20व्या हप्त्याच्या तुलनेत 21व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळलं असल्याची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने यासाठी आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबांची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही घट दिसून येत आहे. यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी 91,91,000 शेतकऱ्यांना दिला होता, तर 21वा हप्ता बुधवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी 90,41,000 शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेत त्रैमासिक हप्त्यात 6,000 रुपयांचा निधी दिला जातो. PM किसान योजनेत लाभार्थी कुटुंबांच्या व्याख्येप्रमाणे पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले मिळून हा हप्ता आहे. मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे, तर पत्नीचा हप्ता सुरू ठेवला आहे. केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे 19व्या हप्त्याच्या तुलनेत 20व्या हप्त्याच्या वितरणावेळी राज्यातील 60,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. राज्यात 19व्या हप्त्यावेळी 92,89,000 शेतकऱ्यांना त्रैमासिक 6,000 रुपयांचा लाभ देण्यात आला होता, तर 20व्या हप्त्यावेळी ही संख्या 92,91,000 इतकी होती. शेतीची विक्री, कुटुंबाचे विभाजन यामुळे दर 3 महिन्यांनी प्रत्येक हप्त्यावेळी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असते. त्यानुसार 20व्या हप्त्यावेळी ही संख्या वाढलेली असली तरी केंद्र सरकारच्या या निकषामुळे सुमारे 60,000 शेतकरी वगळण्यात आले होते. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. तसंच जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप असलेल्या WhatsApp ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या देशातील 2.5 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वगळलेलं असल्याची माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा होईल. धन्यवाद.